आपण सर्व सेवक मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान इको प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. भगवत प्राप्ति के लिए परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज मौजा मांडळ या ठिकाणी बाबांचे सेवक संदीप कैलासजी बारसकर यांच्या निवासस्थानी 9वे हवन कार्य पार पडले आणि या हवन कार्यानिमित्त एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तरी पण या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता बुद्धीचे विधाता स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे दीनदुखी गोरगरिबांचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, अंधश्रद्धा वाईट व्यसनातून परावृत्त करणारे असे मानव धर्माचे संस्थापक आणि आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबांना भगवत कार्यामध्ये व आम्हा सर्व सेवकांना बाबांना सहकार्य करणाऱ्या आणि आम्हा सर्व सेवकांना प्रेम देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर सुद्धा उपस्थित आहेत. आईंना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक मौजा पेट्रोल पंप ठाणा प्रभारी आदरणीय मते साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे प्रामुख्याने मंचावर उपस्थित आमच्या मौदा परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मदनकर काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे खापा येथील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे पितातुल्य देवाजी ठावकर बाबा यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे खापा परिसरातील आणि माजी मंडळाचे माजी संचालक आदरणीय बालक भाऊ ठोकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय रवी भाऊ कळवदादा यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित या परिसरातील संपूर्ण मार्गदर्शक आणि मंचावर बसलेले आमच्या सोबत आलेले आमच्या गावचे ज्येष्ठ सेवक आदरणीय गणेशजी आंबिलडुके काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे भोतमांगेजी यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि मंचावर उपस्थित सर्व सेवक सेविका आणि माझ्या समोरील बसलेले सर्व माझे सेवक बांधव आणि भगिनी बाळगोपाळ या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. तर आजची ही भगवंत गुणाची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांना आलेले विविध अनुभव मार्गदर्शन आणि बाबांच्या जीवन चरित्रावर सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी सुंदर सुंदर असं मनोगत प्रत्येकाने सादर केलेलं आहे. आणि मी सुद्धा इथे काहीतरी सांगण्यासाठी नाही तर काही या ठिकाणी शिकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहो. तर पहा सेवक बंधूंनो आणि भगिनींनो, शरीफी दिल से होती है वो दौलत से नहीं. शरीफी दिल से होती है वो दौलत से नहीं. बुजुर्ग की अक्कल पे होती है वो उम्र पे नहीं. अरे रोशनी चांद से होती है वो सितारों से नहीं. तो दोस्ती एक से होती है तो हजारों से नहीं. आणि त्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कितीतरी देवी देवतांची पूजा केली, पण बाबांचं दुःख दूर करण्याकरता एकही देव
आळ आला नाही. महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारावर भूताटकी होती. बाबांचा परिवार अंधश्रद्धेने विरघुटलेला होता आणि या भूताटकीच्या छळा लावण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 26 नोव्हेंबर 1945 ला एका भगवत प्राप्तीच्या विधीला सुरुवात केली. 25 ऑगस्ट 1948 ला महान त्यागी बाबा जुमदेवजींना एका परमेश्वराची प्राप्ती झाली. अहो, बाबांच्या परिवारातील दुःख दूर झाले. बाबांना असं वाटलं की माझ्या परिवारातील दुःख दूर झाले, याच्यात काही नवल नाही. अरे, या देशामध्ये, या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी दुःखी कष्टी मानव आहेत आणि ते आज अंधकारमय जीवन जगत आहेत. यांना अंधकारातून प्रकाशाकडे कसं नेता येईल, म्हणून माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली. त्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर 1949 साली त्या मध्य प्रदेशामध्ये होशंगाबाद जिल्हा आणि पचमढी तालुका या ठिकाणी मानव धर्माचा, त्या सातपुड्यावर या मानव धर्माचा उगम झाला. आणि बाबांच्या निवासस्थानी येऊन बाबांनी एका भगवंताची जो उगमस्थान आहे त्या ठिकाणी मानव धर्माची स्थापना केली. मानव धर्म म्हणजे काय? अरे, मानव धर्माची डेफिनेशन काय? अरे, मानव धर्म म्हणजे मानवाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, म्हणजेच मानवतेचे कार्य करणे. हेच माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी तुम्हा आम्हाला शिकवलं, घडवलं आणि या मानव धर्माचे सेवक बनवलं. आणि या मानव धर्माच्या प्रचार प्रसार जमेल त्या साधनाने खेळोपाडी जाऊन या मानव धर्माचा प्रचार प्रसार केला. या मानव धर्मामध्ये दारूबंदी झाली, अंधश्रद्धा दूर झाली, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती सुद्धा झाली. अरे, या मार्गामध्ये एकाचं आयुष्य दुसऱ्याला सुद्धा देता येते. तर असे असाध्य रोग, टीबी, कॅन्सर, महारोग, मूळव्याध, हायपरटेन्शन यासारखे असाध्य रोग सुद्धा या मार्गामध्ये बरे झाले. जे डॉक्टर सुधरवू शकत नाही, बरं करू शकत नाही, ते महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाचे हे दुःख दूर केले. आपण बोलतो की या मार्गामध्ये चमत्कार झाला. बऱ्याचदा सांगताना सांगतो की चमत्कार घडला. मला सांगा सेवक बंधूंनो आणि भगिनींनो, या मार्गात चमत्कार घडते का? काय घडते? साक्षात्कार घडते. साक्षात्कार म्हणजे काय? अरे, सद्गुण साकार, निर्गुण निराकार, हवा रूपी तो परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्ही पाहिला का? कुणी पाहिलं परमेश्वर? मग काय पाहिले तुम्ही परमेश्वराचे? गुण पाहिले. म्हणून मला म्हणावंसं वाटते, सर्वपरी व्यापक माझा भगवंत आहे रे. सर्वपरी व्यापक माझा भगवंत आहे रे. कुठे शोधसी मानवा भगवंत मानवत पारे. आणि आपण कुठं पाहत होतो या मार्गात येण्याच्या आधी? मंदिरामध्ये का त्या दगडामध्ये, का त्या निर्जीव वस्तूमध्ये, का त्या मोहाडीच्या भवनामध्ये, का त्या मौद्याच्या आश्रमामध्ये, का त्या नागपूरच्या भवनामध्ये, का त्या भावांच्या पादुका ठेवल्या आहेत त्या मोंगर कशामध्ये? कुठं पाहत होतो परमेश्वराला? परमेश्वराची ओळख झाली होती का? हो, नाही झाली. आजही आपण अंधकारामध्ये आहोत. साधं उदाहरण आहे. तुम्ही चहा घेतला सर्वांनी, आता घेतला ना? मग चहा तुम्ही पिला. चहाची चव कशी होती? गोड होती, आंबट होती की कडू होती? कशी होती? गोड होती. मग चहा गोड कसा झाला? साखरेमुळे झाला ना? मग चहा पित असताना तुम्हाला साखर दिसली का? मग काय दिसले? परमेश्वरी कार्याचे गुण दिसले. त्याचप्रमाणे या मानव धर्मामध्ये सुद्धा भगवंत दिसते का? मग काय दिसते? दैवी शक्तीचे गुण दिसतात. बरोबर आहे. म्हणून माझ्या परिवारामध्ये
असा एक साक्षात्कार घडला की अभाग्यास भाग्य लाभले. तर पहा, माझ्या परिवारातील हा अनुभव आहे. आमच्या 2 भावाचा परिवार आहे. आता मी घरचा मोठा मुलगा आणि माझ्यापेक्षा माझा भाऊ 4 वर्षांनी लहान आहे. आता जेव्हा माझं शिक्षण झालं आणि माझ्या आई वडिलाला वाटलं की माझं लग्न केलं पाहिजे, तेव्हा माझ्या आई वडिलांना असं वाटायचं, मला सुद्धा असं वाटायचं की मला मार्गातलीच मुलगी मिळाली पाहिजे. असा मी परमेश्वरासमोर योग ठेवला. आम्ही परिवारामध्ये चर्चा केली आणि परमेश्वरासमोर योग ठेवला की मला मार्गातलीच मुलगी मिळालं पाहिजे. कारण की हा प्रत्येकाला अनुभव असेल. जे आपले सेवक असतात तेव्हा जे अनेकाची मुलगी घरामध्ये आणतात, तेव्हा त्या मुलीला या मार्गाविषयी, या मार्गाचे महत्व पटवण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागते. तिला या मार्गाचे महत्व पटत नाही. बरोबर आहे. म्हणून आम्हाला असं वाटायचं की मला मार्गातलीच मुलगी मिळाली पाहिजे. आणि खरंच तुमची जर कार्यप्रणाली चांगली असेल तर बाबांचं मार्गदर्शन आहे. बाबांनी मार्गदर्शनामध्ये म्हटलं आहे काय, देई तोच घेई. बाबांचे शब्द आहेत, माझे शब्द नाही. देई तोच घेई, आणि हे सत्य आहे. आणि पहा, तो परमेश्वराचा योग आला आणि मला मार्गातली मुलगी मिळाली. माझं लग्न झालं. लग्नानंतर मला 2 अपत्ये झाली. प्रथम मला मुलगा झाला, दुसरी मुलगी झाली. आणि पहा, सुखी परिवार. 4 वर्षांनी आता माझ्या भावाच्या लग्नाची वेळ आली. आता परिवारामध्ये तसंच वाटलं की मोठ्या दादाला मार्गातली मुलगी मिळाली तर लहान दादाला सुद्धा मार्गातली मुलगी मिळाली पाहिजे. म्हणून परमेश्वरासमोर शब्द ठेवला, भगवंतासमोर योग मागितला. आणि पहा, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. याप्रमाणे पहा, माझ्या लहान भावाला सुद्धा मार्गातलीच मुलगी मिळाली. मंडळाचे माजी संचालक युवराजजी वैद्य यांची मुलगी माझ्या लहान भावासाठी मागितली. आता पहा, लग्न झालं थाटामाटात, सर्व पार पडलं. आणि पहा, 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले लग्नाला माझ्या भावाच्या. पण पुत्र प्राप्तीचा योग येत नव्हता. डॉक्टरी उपचार सुरू होता, परमेश्वराला सांगणं सुरू होतं. पण या परमेश्वराला आमच्या परिवारामध्ये काहीतरी घडवायचं होतं. आता सेवकाचाच मुलगा आणि सेवकाचीच मुलगी, मग आता फरक कुठे आहे? कार्य तर सर्व व्यवस्थित सुरू होतं, पण त्या परमेश्वराला आमच्या परिवारामध्ये असा एक अनुभव घडवायचा होता. म्हणून 4 वर्ष माझ्या भावाला मुलंबाळ झाली नाही. आता मरता क्या नाही करता, डॉक्टर कसे सांगायचं तसा उपचार सुरू होता. आता मी डॉक्टर आहे. आता माझे मित्रमंडळी होते, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. भंडाऱ्याचे पूर्ण गायनोकॉलॉजिस्ट छानून झाले ठोकर साहेब. मग नागपूरला सुरुवात झाली. नागपूरच्या डॉक्टर मनीषा तामसकर नामांकित गायनोकॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दाखवलं. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणे, या मुलीला हिचं गर्भाशय युटेरस लहान आहे म्हणे, त्यामुळे या ठिकाणी जो बाळाचा जो बीज आहे ते रुजू शकत नाही म्हणे. आणि हिच्या गर्भाशयामध्ये काही शिस्ट आहेत म्हणे, गाठी आहेत म्हणे. म्हणून ही मुलगी कधीच म्हणे बाळाला जन्म देऊ शकत नाही म्हणे, आई होऊ शकत नाही म्हणे. पहा, डॉक्टरांनी सांगितलं आमच्या सुनबाईला की ही मुलगी कधीच आई होऊ शकत नाही. असं सांगितल्यावर काय वाटेल? आणि 5 वर्ष लोटून गेले हो. आता आमची सुनबाई जेव्हा कार्यक्रमात जायची आमच्या रिलेटिव्ह मध्ये, आता एखाद्या स्त्रीला हा अनुभव असेल की ज्या स्त्रीला हा घरामध्ये प्रॉब्लेम असेल अभाग्याचा, तिला माहित आहे समाजातल्या बाया कशा टोचून बोलतात, असं तिला टोचून बोलायचे. पण आम्ही तिला, घरच्या लोकांनी कधी तिला असं म्हटलं नाही आणि कधी आम्ही रागावलं नाही. आणि पहा, परमेश्वरी कार्य सुरू होते, डॉक्टरी उपचार सुद्धा सुरू होतं. असं सांगितल्यावर त्या मनीषा तामसकरनी सांगितलं की हिच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल. आणि ती शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही करून घेतली. पण काही दिवसभर आराम झाला नाही, काही उपयोग झाला नाही. आणि पहा,
शेवटी माझे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणे नागपूरला आपल्या म्हणे पुण्याचे डॉक्टर येतात म्हणे, आणि तुम्ही लोकमतला त्याची ऍड बघितली असेल, इंदिरा IVF, बरोबर आहे, लोकमतला ऍड येते त्या दवाखान्याची पुण्याच्या, आणि ते डॉक्टर महिन्यातून 2 दिवस या नागपूरला येतात. त्यांचा पत्ता दिला, त्यांना सुद्धा आम्ही दाखवलं, त्यांची अपॉइंटमेंट घेतली, फाईल दाखवली. त्यांनी सांगितलं म्हणे या मुलीला आई बनण्याचं सुख नाही आहे म्हणे, म्हणून तुम्ही काय करा म्हणे टेस्ट ट्यूब बेबी करून घ्या म्हणे. त्यांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला दिला. पहा, आधीच आमचे 5-6 लाख रुपये औषध उपचार खर्च होऊन गेलेले होते. आता टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं, एखाद्याला अनुभव असेल ज्यांनी केलं असेल, 3 ते 4 लाख रुपये लागतात टेस्ट ट्यूब बेबी करायला. 4 लाख रुपये सांगितले पुण्याच्या डॉक्टरांनी, आणि आम्ही ते सुद्धा कुटुंबामध्ये विचार केला की आता सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, सायन्स म्हणते की ही मुलगी आई होऊ शकत नाही, म्हणून आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला त्यांचा ऐकला. टेस्ट ट्यूब बेबी केलं, ते सुद्धा सक्सेस झालं नाही. तिथे सुद्धा आम्ही अपयशी झालो, 4 लाख पाण्यात गेले हो. असं 9 ते 10 लाख रुपये खर्च होऊन गेले. आणि पहा, परिवारामध्ये सर्व गोष्टी बरोबर होत्या, पण ही गोष्टाची आम्हाला कमतरता होती आमच्या परिवारामध्ये. आणि आपण बोलतो, आपण सेवकांना सांगतो, आणि आपल्या घरामध्ये हे दुःख असल्यावर कुठंतरी आपलं आत्मबल कमी होते साहेब. आणि पहा, आम्ही आमच्या मार्गदर्शक साहेबांकडे गेलो. मार्गदर्शक साहेबांना आमच्या घरची परिस्थिती माहीत होती, कारण की नेहमी मार्गदर्शक साहेबांकडे जाणं येणं आपलं असतेच. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, पहा म्हणे डॉक्टर साहेब म्हणे महान त्यागी बाबा जुमदेवजीचा दौरा आमच्या घरी झाला होता म्हणे. महान त्यागी बाबा जुमदेवजी आमच्या मार्गदर्शक साहेबांच्या घरी आले होते, तेव्हा बाबांचा मुक्काम होता त्यांच्याकडे. आणि त्यावेळेस म्हणे एक सेवक 12 वर्षाचा अभागी होता म्हणे. किती? 12 वर्षाचा अभागी होता म्हणे. आणि तो बाबा असताना माझ्या निवासस्थानी आला म्हणे, आणि मला सांगू लागला म्हणे की 12 वर्ष झाले मला पुत्रप्राप्तीचा योग माझ्या परिवारामध्ये येत नाही. तेव्हा बाबा ही गोष्ट ऐकत होते म्हणे, आणि बाबांत्यागी बाबा जुमदेवजींनी म्हणे त्यावेळेस मला मार्गदर्शन केलं म्हणे. कसं मार्गदर्शन केलं म्हणे? पहा म्हणे, मला सांगितलं म्हणे त्या सेवकाला, आता कोणता महिना सुरू आहे? ऑगस्ट सुरू आहे ना. आता समोरचा येणारा कोणता महिना आहे? सप्टेंबर महिना आहे. आता सप्टेंबरच्या महिन्यापासून 1 तारीख येईल सप्टेंबरची, तर 3 दिवसाचे कार्य या सेवकाला द्या म्हणे. 1, 2, 3 आणि 4थ्या दिवशी साखरेचा प्रसाद करायला लावायचा म्हणे. जोपर्यंत याच्या परिवारामध्ये हा पुत्रप्राप्तीचा योग येणार नाही, तोपर्यंत असे कार्य आमच्या मार्गदर्शक साहेबाला द्यायला सांगितले. याप्रमाणे म्हणे कार्य तुम्ही यांना द्या म्हणे. आणि पहा म्हणे डॉक्टर साहेब, त्या परिवारामध्ये योग आला. किती? 12 वर्षापासून त्या परिवारामध्ये पुत्रप्राप्तीचा योग नव्हता, तो योग आला. आणि पहा, असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यानंतर आम्हाला हे समाधान वाटलं. आणि पहा, येणाऱ्या महिन्यापासून 1 तारखेपासून आम्ही त्यांचा शब्द घेत होतो आणि कार्याला सुरुवात केली. असं करता करता 5 महिने झाले, आणि 6व्या महिन्यामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या सुनबाईला दिवस गेले. कसा आहे हो परमेश्वर? अरे, ज्या डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी आई होऊ शकत नाही, कसा आहे परमेश्वर? कसा आहे साक्षात्कार? आमच्या सुनबाईला दिवस गेले 6व्या महिन्यामध्ये. पहा, 5 महिने कार्य केले आणि 6व्या महिन्यामध्ये हा योग आला. आणि पहा, सुंदर बाळ जन्माला आलं. आता डॉक्टर म्हणे एकच बाळ होऊ शकत नाही, आता 2-2 बाळ झाले. कसा आहे हो भगवान? कसा आहे भगवान? आणि आपण या परमेश्वराला हलक्यात घेतो. हा मार्ग साधारण आहे का हो? अरे, तुम्ही त्या दिवसाची आठवण करायची आहे प्रत्येक सेवकाला,
की तुम्ही ज्या दिवशी या मार्गात जुळले तो पहिला दिवस. मला सांगा, त्या दिवशी तुमच्याकडे भगवंताची प्रतिमा होती का? होती का? नाही. मग काय होता? शब्द होता. शब्द एक भगवान, शब्द एक सैतान. बरोबर आहे? फक्त शब्द होता आणि त्या शब्दावर तुमचे दुःख दूर झाले. म्हणून त्या पहिल्या दिवसाची तुम्हाला आठवण ठेवायची आहे, कारण की तुम्ही त्या मार्गदर्शक साहेबाच्या शब्दावर त्या भगवंताशी ऍग्रीमेंट केलेला आहे. कोणता ऍग्रीमेंट केलेला आहे? मर्याजी भगवत नाम. बरोबर आहे? मग तुम्ही शब्दाकडे लक्ष देता का? बाबांचा शब्द काय आहे? तुम्ही रोज म्हणता, सकाळच्या विनंतीमध्ये म्हणता, सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणता की मी बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करीन. मग बाबाचा आदेश कुणाला आहे? मंडळाला आहे ना. मग मंडळ काय आहे? व्यक्ती आहे का शक्ती आहे? शक्ती आहे ना. अरे मला बरेच लोक प्रश्न विचारतात, सेवक लोक विचारतात, इथेही भगवान आहे तिथेही भगवान आहे. बरोबर आहे? भगवान हा प्रत्येक सजीवामध्ये आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी काय सांगितलं आहे की प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये भगवान आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द आहेत कि मैं संसार के देवी दैवत फेंक सकता हूं बोले, लेकिन इस मानव को नहीं फेंक सकता. बरोबर आहे? बाबांचे शब्द आहेत. मग तुम्ही म्हणाल का इथेही भगवान आहे तिथेही भगवान आहे, मग त्यांना कसा फायदा होते? जे मंडळाच्या विरोधात आहेत, जे मंडळाच्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा का बरं फायदा होतो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बरोबर आहे की नाही? फायदा होण्याचं कारण आहे कारण की ही दैवी शक्ती शब्दावर काम करते. बरोबर आहे? शब्द ही भगवान, शब्द ही सैतान. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द आहेत कि मैं संसार के सारे दैवत फेंक सकता हूं, लेकिन इस मानव को नहीं फेंक सकता. म्हणून हा मानवी देह साधारण आहे का? साधारण आहे का? आपल्या या मार्गाचं नाव आहे मानव धर्म. बरोबर आहे? मानव धर्म. मानवाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजेच मानवतेचे कार्य करणे आणि खरा माणूस बनवण्याचा कारखाना हा म्हणजे मानव धर्म आहे. हा मार्ग आहे. बरोबर आहे की नाही? बाबांचं मार्गदर्शन आहे. तुम्ही ऐकता का युट्यूबवर बाबांचं मार्गदर्शन? बाबांचं मार्गदर्शन म्हटलं आहे हे का गुरुजी म्हणे, का गुरुजी म्हणे तू आपल्या मुलीचा भूत काढू शकला नाही, तुला हिंदूचे देव कमी पडले म्हणे, म्हणून तू मुसलमानाच्या देवाकडे गेला म्हणे, दर्ग्यात गेला म्हणे. तू म्हणे शिक्षक आहे म्हणे, तू मुलांना शिकवते म्हणे, पण तू आपल्या मुलीच्या भूत काढू शकला नाही म्हणे. ऐकता का मार्गदर्शन बाबांचं? बाबांचा आजही शब्द खरा आहे. आजही शब्द खरा आहे. कसा म्हणाल तुम्ही? म्हणून तुम्हाला जागण्याची गरज आहे. जागो जागो सेवक भाई, गैरी दिन में सोना नहीं, पुरुषार्थ से करो सदा, जीवन धोके में कोणा नाही. म्हणून बाबाचा आदेश काय आहे? मंडळ. बरोबर आहे? मला सांगा सेवक बंधूंनो आणि भगिनींनो, बाबा शरीर रूपी आपल्या सोबत होते तेव्हाच बाबांनी मंडळाची स्थापना केली. केली की नाही? केव्हा केली मंडळाची स्थापना? 4 डिसेंबर 1969 ला. कुणाकडे? रामाजी मौदेकर तिमकीला. बरोबर आहे? 4 डिसेंबर 1969 ला मंडळाची स्थापना झाली. बरोबर आहे बालकभाऊ ढोकर? आणि 1979 ला महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या संस्थेचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. 1984 ला बाबांना वाटलं अरे माझ्या सेवकांना एका छत्रछायाखाली बसता यावं, म्हणून वर्धमान नगरला बाबांनी जागा घेतली आणि 86 ला त्या भवनाची वास्तू तयार झाली आणि त्या 86 पासून वर्धमान नगर या ठिकाणी ती संस्था हलवण्यात आली. आणि आजही त्या संस्थेचं बाबांच्या शब्दानुसार आजही तो मंडळ कार्यभार चालवत आहे. बरोबर आहे? आणि आपण प्रश्न करतो बाबांनी केव्हा म्हटलं? अरे बाबांनी तेव्हाच तर करून ठेवलं बाबा असतानीच. बाबा कोण साधे मानव होते का? परमेश्वरी मानव होते. बाबांना सर्व माहित होतं की माझ्या परिवारातले लोक सुद्धा करू शकत नाही, म्हणून बाबांनी मंडळाची स्थापना केली. आणि 1988 ला
आता जे परमेश्वरी अवतार असतात त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल होऊन जाते, आणि बाबांना सुद्धा असं मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांना त्यांचं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. तेव्हा बाबांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूच्या धारा लागल्या होत्या. त्यावेळेस मंडळाचे संचालक मेघराजची कोवाड होते आणि बाबांचे पुतणे रमेश ठुबरीकर हे बाबांसोबत होते. तेव्हा बाबांना त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही का बरं रडत आहात? तेव्हा बाबांनी सांगितलं, मला म्हणे माझं आयुष्य संपल्यासारखं वाटते म्हणे. आणि तो काळ होता, त्या काळामध्ये या मानव धर्माचा प्रचार प्रसार नव्हता. त्यावेळेस सेवक संख्या कमी होती. आता आम्ही 1994 ला या मार्गामध्ये आलो. त्यावेळेस जेव्हा आपण या मार्गाचा स्वीकार करायचो तेव्हा असं समाजामध्ये आपल्या कॉलनीमध्ये मोहल्ल्यामध्ये असं वाटायचं की हा सकाळी उठून काय जागवते, कोणती पूजा विधी करते हा. कारण की त्यावेळेस आपल्याला भगवंताची प्रतिमाही नव्हती. साधे कार्यकर्ते असताना आपण सकाळी उठायचो, विनंती करायची, अनेकांना प्रश्न वाटायचा की हे सकाळी उठून काय करतात, कोणता विधी करतात, आणि समाजातले लोक आपला तिरस्कार करायचे. बरोबर असा तो काळ होता. आज तर वस्तुस्थिती वेगळी आहे. या मानव धर्माच्या प्रचार प्रसार असा एकही गाव नसेल का तिथे महात्यागी बाबा जुमदेवीचं नाव आला नसेल, असा एकही गाव नाही आज. पण त्या काळामध्ये खूप बिकट परिस्थिती होती, म्हणून त्यांना असं वाटलं की बाबांची आम्हाला गरज आहे पुढील मार्गदर्शनासाठी. तेव्हा ते बाबांना विनंती करू लागले. तेव्हा बाबांच्या मुखात कमलातून शब्द निघाले की एक सभा घ्या, एक चर्चा बैठक घ्या भवनामध्ये, आणि त्या परमेश्वराला, त्या दैवी शक्तीला सांगा की आम्हाला महात्यागी बाबा जुमदेवजीची गरज आहे. आणि पहा, त्या वर्धमान नगरच्या भवनामध्ये ती चर्चा बैठक घेण्यात आली आणि बाबा निराकारामध्ये आले. आणि बाबांच्या मुखातून शब्द निघाला, सेवक कैसे बुलाना किया, सेवक कैसे बुलावा किया. तेव्हा एक सेवक उभा झाला आणि त्यांनी म्हटलं, बाबा आम्हाला तुमची पुढील मार्गदर्शनासाठी गरज आहे, म्हणून आम्हाला तुमचं आयुष्य पाहिजे, तुम्ही पाहिजे, अशी विनंती बाबांना केली. तेव्हा बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की बाबा जैसी शक्ति आपके साथ में है बोले, बाबा जैसी शक्ति आपके साथ में है. परिवार में से हो या सेवक में से हो, ऐसा एक व्यक्ति तो बोले मैं उसे युग पुरुष बना दूंगा बोले. काय म्हणाले बाबा? सेवक में से हो या परिवार में से हो, ऐसा एक व्यक्ति तो बोले मैं उसे युग पुरुष बना दूंगा बोले. अहो, एकही व्यक्ती समोर आला नाही, परिवारातलाही व्यक्ती एकही समोर आला नाही, आणि आज बाबा शरीर रूपी गेले. 1996 ला आज दुकानदाऱ्या उघडल्या, सेल उघडला, 5 रुपयामध्ये फोटो, 1 रुपयामध्ये फोटो, आणि सेवकाची दिशाभूल होत आहे. बरोबर आहे, सेवकांना लुबाडण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला तुमचा सेवक नंबर मिळतो का? तुमचा प्रत्येक सेवकाचा आधार कार्ड बनला आहे की नाही? आधार नंबर आहे की नाही प्रत्येक सेवकाला? मग या मार्गात सुद्धा तुम्ही मानव धर्माचे सेवक झाले, मग तुमचा सेवक नंबर पाहिजे की नाही? मग मंडळ तुम्हाला सेवक नंबर देतो, बाकी संघटना संस्था देतात का? ते स्वतःचा नंबर देतात. बरोबर आहे. तुम्ही दिलेला पैशाचा हिशोब देतात का? ते पावती देतात? तुम्ही त्यांना विचारा. जे जुने सेवक असतील, आज मी 94 मध्ये मार्गात आलो, 98 ला माझा त्याग झाला, मी आजही मंडळाला विचारू शकतो की माझ्या वडिलांनी त्यावेळेस किती पैसे भरले. बरोबर आहे, आजही रेकॉर्ड आहे. पण अशा बऱ्याच संघटना आहेत की जे स्वतःच्या स्वार्थासाठी आज त्यांनी दुकानदाऱ्या खोलल्या आहेत, आणि आपल्या कुणाने आज्याचं नाव तर कुणाला नातवाचं नाव, अशा संघटना ओपन करून या सेवकाला दिशाभूल करत आहेत. म्हणून आज जागण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येक सेवकांनी जागा आणि बाबाच्या आदेशाकडे लक्ष द्या. बाबाचा आदेश आहे मंडळ, म्हणून मंडळ ही एक व्यक्ती आहे, व्यक्ती नाही, ही एक शक्ती आहे. म्हणून शक्तीचे कार्य करा, कोणत्या व्यक्तीचे कार्य करू नका. आणि महात्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक सजीवामध्ये आत्मा आहे. बरोबर आहे. पण आपल्याला सजीव माणसाविषयी खूप तिरस्कार आहे ना, आणि निर्जीव वस्तूविषयी खूप आकर्षण आहे.
बरोबर आहे. तसंच तुम्ही हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे या मार्गात जुळण्याच्या आधी दगडामध्ये तुम्हाला देव दिसत होता आणि संतांची वाणी आहे, भाव तिथे देव, भाव तिथे देव. तुम्हाला दगडामध्ये विश्वास टाकला तर देव दिसतो, नदीमध्ये गायीमध्ये तुम्हाला माता दिसते आणि कावळ्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्वज दिसत होते. बरोबर आहे. म्हणून तुम्ही भाद्रपद महिन्यात श्राद्ध करत होते की नाही आणि आपल्या पूर्वजाला नैवेद्य ठाव घालत होते आणि काव ये म्हणजे कावडे कोण? तुमचे पूर्वज. बरोबर आहे की नाही? पण महान त्यागी बाबा जुमदेवजींना त्या भंडारदोडीमध्ये जेव्हा प्रचिती झाली, आत्मप्रचिती झाली, बाबांनाही असंच वाटलं की माझ्या वडिलाचा आज मुक्ती दिवस आहे. मी आज जर आपल्या घरी असतो तर एक वेळ जेवण केलं असतं आणि भगवंताला नैवेद्य दाखवून जेवण केलं असतं. तेव्हा पहा ती परमेश्वरी शक्ती बाबांच्या मुखातून बोलली. बाबांच्या मुखातून शब्द निघाले कि तूने अपने पिता का शरीर जलाकर राख कर दिया और उसका आत्मा मुझ में विलीन हो गया. बोल सेवक बोले, तू भगवान की पूजा करता या राख की पूजा करता? तेव्हा बाबांनी सांगितलं की सजीवामध्ये परमेश्वर आहे, म्हणून जिवंत असताना तुम्ही आईवडिलाची सेवा करा, मेल्यावर काही होणार नाही. म्हणून कधी मला म्हणावंसं वाटते की जिवंतपणी नाही केली सेवा, जिवंतपणी नाही केली सेवा आणि मग मेल्यावर म्हणतो देवा देवा, बुंदी लाडवाच्या जेवण देतो आणि गावातल्या लोकांना म्हणतो जेवा जेवा. काही अर्थ आहे का? अर्थ आहे मेल्यावर? मग सांगतो तो नाकाने, माझ्या आईला म्हणते बुंदीचा लाडू खूप आवडत होता. तर मेल्यावर त्याची आई पाहायला येणार आहे का? अरे जिवंतपणे तिला एक लाडू घेऊन चारला नसेल आणि मेल्यावर गावातल्या लोकांना लाडवाच्या जेवण देतो. काही अर्थ आहे त्याला? म्हणून मानते की बाबा जुमदेवजींनी सांगितलं आहे की जिवंतपणे आई वडिलाची सेवा करा. बरोबर आहे. म्हणून वेळ कमी आहे, मंच खूप मोठा आहे, मीच बोललो तर वेळ खूप होईल. म्हणून प्रत्येक सेवकांनी लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो असे जे भोंदू मार्गाच्या विरोधक अहितकारी, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देण्याचं सांगतो दृष्टांत. आता हा ग्रामीण विभाग आहे. आता प्रत्येकाकडे गाय असते, बरोबर आहे. गायीच्या कासेवर काय असते? गोचीड, तिला चाम म्हणतो आपण. तर त्या गायीच्या कासेवर ती गोचीड गायीच्या कासेतलं दूध पित नाही, तर का पिते? रक्त पिते. त्याचप्रमाणे या मार्गामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाला डावलून असे काही संधी साधू सेवकांचं रक्त पिण्याचे काम आज करत आहेत. म्हणून यांच्यापासून तुम्ही सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. आणि बाबांची शिकवण काय, बाबांचा आदेश काय, 4 तत्व 3 शब्द 5 नियम याकडे लक्ष द्या आणि आपलं जीवन सुखी करा. बैठकीत जा, बैठकीच्या आदेशाचं पालन करा. जाता जाता 2 ओळी बोलून जातो. सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है. अरे सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है. अरे शान जाने से पहले जाग जाए तो अच्छा है. सेवक वही सच्चा है जिसका ईमान अच्छा है. सेवक वही सच्चा है जिसका ईमान अच्छा है. हर कोई कहता ये बाबा जुमदेव जी का बच्चा है, ये बाबा जुमदेव जी का बच्चा है. एवढं बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.